माझं मीरा वाचव. मीरा 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 उठ प्लीज. मीरा मार्जरी 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 आपल्याला जे हवं होतं तेच झालं. ती मीरा संपली ती मीरा. तो अथर्व आला की सगळ्यांना कळेल. आणि ती अंबिका जरी आली ना तरी आता ती काही नाही करू शकणार आहे. मार्जरी काही नाही करू शकणार आहे, कारण ती मीरा मेली आहे ती. बरं वाटतं आता? त्रास होत नाहीये ना काही? मीरा, नर्मदा त्या खोटं बोलत नव्हत्या अगं. त्या खरंच सांगत होत्या. या बाहुलीत ना काहीतरी आहे. ही स्वतःच हालचाल करते. हो, आणि ने खरंच नर्मदा आत्यांचा गळा धरला असेल अगं. तुला आठवतं वेदाने सांगितलं होतं तिची बाहुली स्वतःहून घराबाहेर गेली होती. आई, माझी बाहुली मला सापडतच नाहीये. ती ना कधी कधी एकटेच बाहेर जाते. मी ना तिला आता शोधायला चालले. हिरा, ते सगळं खरं होतं. आणि तुला इथे चक्कर आली होती, तुला बरं वाटत नव्हतं जेव्हा मी आले, आठवतं तुला? हा मीरा, मीरा, तेव्हाही ही तिथेच होती. आणि आत्ता बघ ना, आत्ता तर काय घडलं? तू बेशुद्ध पडली होती, तुझा श्वास कोंडला होता मीरा. जर महागौरी मातेने वेळेत संकेत दिले नसते ना, आणि मी योग्य वेळेत पोचले नसते तर? मीरा, आता तू काळजी करू नकोस. हा, तुला काही होणार नाही. ही बाहुली तुला फक्त तेव्हाच त्रास देऊ शकते जेव्हा तू एकटी असतेस, असं मला वाटतंय. ताई, मग तूच सांग मला, आता आपण काय करायचं? अगं, तुला तर माहिती आहे ना की वेदा या बाहुलीशिवाय राहूच शकत नाही. मीरा, बाहुली काकू, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. मी सतत डॉक्टरांच्या टचमध्ये आहे आणि ते स्वतःहून म्हणाले की केशव काका इज आउट ऑफ डेंजर. हो ना? आणि तसंही मी उद्या तुम्हाला भेटायला येतोच. पण तोवर तुम्हाला काही लागलं, कसलीही गरज पडली तर प्लीज फील फ्री टू कॉल. ओके, सी, टेक केअर.
काय म्हणाले ते? जरा टेन्शनमध्ये होते. म्हणजे केशव काकांवर ह्या वयात असा हल्ला झाला, सो आय गेस ते साहजिक आहे. काय काय झालं होतं? केशव ऑफिसला यायला निघाला होता, त्याच्यावर कुठल्या तरी माथे फिरून हल्ला केला अचानक. थोडक्यात वाचलाय तो. फार नाही लागलं? म्हणजे फार नाही ना लागलं? म्हणजे इंजुरीज आहेत, पण हॉस्पिटलाइज करायची गरज नाही पडली. अच्छा. त्या केशववर हल्ला करून मदनने आपलं काम चोख केलंय. त्यामुळे मला मीराला बाहुली सोबत एकटं ठेवता आलं. पण मी काय म्हणते, एखादा रस्त्यावरचा अनोळखी माणूस असं त्यांच्यावर हल्ला का करेल? नर्मदा, काही चक्रम लोक असतात ग. मीरा, मी 100% खात्रीने सांगू शकते, हा केस तुझाच आहे. हो ताई, हा केस माझाच आहे. पण माझा केस या बाहुलीच्या केसांमध्ये कोणी रोवला? नाही माहिती, पण काही जादू करायला ह्या अशाच गोष्टी वापरतात. म्हणजे केस, नख, असं सगळं. पण आता इथे माया तर नाहीये. मग कोणी केलं असेल हे? सांगणं अवघड आहे मीरा. मीरा कुठे आहे? ती तिच्या खोलीत असेल. तिचे बरेच कॉल्स येऊन गेलेत. मी आलोच. हो. मी आलो, फ्रेश होऊन येतो. हो. आता मीराची डेड बॉडी बघून अथर्वची किंकाळी ऐकू येईल.